मिनिटं तक्रार लिहून घेतो, तक्रार एफआयआर का नाही घेत? काँग्रेसची पण ऑफेन्स आहे. एक मिनिट थांबा. हम इस वक्त स्टेशन पे पास हैं और यहाँ पर जो एवढं का टाळून तुमचं काम करा. बदलापूर में मामला सामने आया था, उसके बाद लगातार बावन मामले बोले और इसको सामान्य कारवाई करने की जनतेवरती अन्याय आहे त्यासाठी तुमचे सगळे प्रयत्न चाललेले दाखल नहीं होती है तब तक महिलाओं का सम्मान पूरी तरह से संभाला जाएगा. पुलिस से पूछिए आप, हमारी तो कोई रणनीति नहीं है. पोलीस वाले असं म्हणतात की शेजारी आहे म्हणून ते गुन्हा दाखल करून घेत नाही. तुमची तक्रार आहे की नाही आहे? साहेब आंबेडकर साहेब तुम्ही बोलले एवढे कॅमेरे चालू आहे. कॅमेरे चालू आहे. तुम्हाला तक्रार करायची आहे की नाही? तक्रार करायची आहे. सगळे वरिष्ठ बोललेले आहेत त्यांना. आमचे सगळे वरिष्ठ बोललेले आहेत. आमच्या दैनिक सकाळचे संपादकापासून त्यांना सांगितलं दाखल करा, मात्र ते गुन्हा नोंदवून घेत नाहीये आणि मी ठाम आहे गुन्हा नोंद करून घेण्याबाबत. पत्रकारांची घेतलं मग सर्वसामान्य नागरिकांनी करायचं का? सामान्य माणसाला काय तुम्ही न्याय द्या? होत नाही. सामान्य शिंदे साहेब आपल्या कार्यकर्त्यांना पाठी कोण आता पॉलिटिकल मोटिवेटेड करताय? कोण चिघळवताय प्रकरण? शिंदे साहेब का प्रकरण चिघळवतात? का वामन म्हात्रे असा कोण आहे इतका महत्वाचा त्यांचा? कोण आहे वामन म्हात्रे? का इथले सगळे 2 नंबरचे धंदे सांभाळणारा वामन म्हात्रे आहे का? का इथला सगळा कलेक्शन करणारा वामन म्हात्रे आहे का? का वामन म्हात्रेला अटक होत नाही? वामन म्हात्रे की तरफ से पुलिस प्रेशर बनाया जाने की मामला रचना किया गया, ऐसा अभी आपके कार्यकर्ता बोल रहे हैं. मेरे कार्यकर्ता छोड़िए, पुलिस को पूछो. फिरियादी बोल रही है कि प्रेशर है. फिरियादी का कहना है पुलिस को पूछिए कि क्यों नहीं मामला दर्ज किया जा रहा है. व्हाइट पेपर चाहिए हमें, महिला अत्याचार का व्हाइट पेपर दीजिए. पिछले 10 सालों में से 7.5 साल फडणवीस साहब गृह मंत्री के रूप में है और फडणवीस साहब के रहते ही यहाँ पर महिला लैंगिक अत्याचार की केसेस अधिकतम मात्रा में है. तो हम चाहते हैं कि फडणवीस साहब महिला लैंगिक अत्याचार के मामलों का व्हाइट पेपर श्वेत पत्रिका हमें दें. हम श्वेत पत्रिका की 90 महिलाओं के ऊपर अत्याचार होगा, एनसीआरबी की रिपोर्ट है. देखिए अभी आप ही बोल रहे हो, अगर आपके पास इतनी पुख्ता जानकारी है, इतना स्टैटिस्टिक डाटा है और आप भी देख रहे हो कि इतने सारे लोगों के बावजूद हम इतनी विनम्रता से मांग कर रहे हैं. हमने एक भी घोषणा पुलिस के कानून के खिलाफ नहीं दी है. हम सिर्फ बोल रहे हैं कि हमें न्याय चाहिए. और ये सारे जो भाई साहब हैं ये हमारी एक एफआईआर तक नहीं ले रहे. अभी बालवड़कर साहब बोल रहे थे कि वो उनके पड़ोसी है. क्या पड़ोसियों को यह आजादी मिलती है छेड़खानी की? अरे भाई, खुद का पिता भाई कोई भी हो, चचेरा ममेरा कोई भी हो, अगर वो भी छेड़खानी करता है तो वहाँ बिल्कुल एफआईआर होनी चाहिए. और अगर जैसे वो कह रहे हैं कि पहले हम इंक्वायरी करेंगे, हमें प्री इंक्वायरी की जरूरत है, तो हम आपके सामने बालवड़कर साहब को और सारी डिपार्टमेंट को पूछना चाहते हैं कि कल जो पेरेंट्स आए थे, जिन्होंने सवालात उठाए थे, जिन पेरेंट्स को आपने हिरासत में लेने की कोशिश की, जिन पर लाठी चलाई, जिन पर एफआईआर की, क्या उनकी प्री इंक्वायरी की आपने? उनकी बिना प्री इंक्वायरी आप कैसे बोल रहे हो कि बदलापुर के बाहर से आए थे? हम जो लोग बैठे हैं वह धर्मवीर दिगेश साहब के लोग हैं. हम जो लोग बैठे हैं वह
बाला साहब ठाकरे के लोग हैं। हम ऐसी ओछी हरकतें नहीं करते हैं। ये शिंदे साहब जो है ये गिरीश महाजन जैसे लोगों से शायद ऐसी ओछी हरकतें सीख गए हों। हमें ओछी हरकतें नहीं आती। कई सीसीटीवी फुटेज भी गायब है, ऐसी जानकारी सामने आ रही है 8-10 दिन से। अब आप देखिए, फिर भी बालवड़कर साहब हम ही को बोल रहे हैं, अभी क्या करें साहब, अच्छे से रेकॉर्ड कीजिए साहब। बालवडकर सर, माझी विनंती आहे, तुमच्या गोपनीयकडून माहिती घ्या। माजलगाव मध्ये इयत्ता 7वीच्या पोरीवर 3 पोरांनी मिळून बलात्कार केला। 1 महिन्यापासून पीआयला विचारते, 1 महिन्यापासून पीआय मला वेगवेगळी उत्तरं देतोय। पीआयने अटक केली नाही। आता तर परिस्थिती अशी आहे, एवढा दबाव आणला की ती पोरगीला तर एका वेगळ्या ठिकाणी कोंडून ठेवलंय आणि पोरगीची आई ती बिचारी भयभीत होऊन गाव सोडून गेली आहे। विचारून घ्या माजलगाव जिल्हा बीडमध्ये झालंय की नाही, हे खोटं बोलत नाहीये। उदगीरमध्ये 7 वर्षाच्या लेकरावर वेल्डिंगच्या दुकानात काम करणाऱ्या वेल्डरने 7 वर्षाच्या लेकरावर बलात्कार केला। 18 तास एफआयआर झाली नाही साहेब। 18 तासानंतर बालाजी रेड्डी नावाचा आमचा लातूरचा प्रमुख तो पुढे आला, आंदोलन झालं। मग लातूरमध्ये हॉस्टेल रेक्टरच्या पोराने बलात्कार करून खून केला। 3 दिवस लोक पोलीस स्टेशनच्या समोर होते। का आम्ही काय तुम्हाला हप्ते मागतोय का? आम्ही तुम्हाला टेंडर मागतोय का? कॉन्ट्रॅक्ट मागतोय का? बदली प्रमोशन साठी आलोय का? अरे आम्ही न्याय मागतोय। आमच्या लेकी बाळींना सुरक्षितता पाहिजे, तुम्ही सुरक्षितता देत नाही। आम्हाला नकोय तुमची 1500ची भीक। आमच्या लेकरांना सुरक्षितता द्या, आमच्या लेकरांना मोकळा श्वास घेऊ द्या। सुषमा ताईंदारे और शिवसेना यूपी के नेता यहाँ पर आए हुए हैं और ये लगातार प्रोटेस्ट कर रहे हैं, मांग कर रहे हैं कि उसके बाद आज यहाँ पे जो बदलाव हो गया है खास करके शिवसेना को इसका कारण है इसका कारण है मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का बयान, जो बेतुके से बयान दे रहे हैं और कह रहे हैं कि कल का आंदोलन कल ऑर्गेनिक रूप से लोग उभर कर बाहर आएंगे। 12 तारीख का यह वाकया है। 12 तारीख को अगर यह इंसिडेंट होता है तो 16 तारीख को पुलिस क्या करेगी? पुलिस कमिश्नर आशुतोष दुबे ने यह मैटर अच्छे से क्यों नहीं हल किया? यह हमारा पहला सवाल है। अगर एक आध स्कूल देता है तो वह स्कूल हमें वह सर्विस क्यों नहीं देता? वहाँ पर सीसीटीवी कैमरे क्यों नहीं लगाता? 0 से लेकर 9 तक आयु के जो बच्चे हैं, यह बच्चे जिन स्कूलों में पढ़ते हैं, इन बच्चों के जो इन सारे मामले में कल लोगों को उकसाने के लिए लोगों में गुस्सा भरा पड़ा हुआ था। 7 दिन से पुलिस हमारी दखल नहीं कर रही थी। एज अ पेरेंट जब लोग आ रहे थे, कल तो मैं नहीं थी। पॉलिटिकल मोटिवेटेड बोलते हो, वाघ म्हणलं तरी खातोय, वाघोबा म्हणलं तरी खातोय, तर वाघ याच म्हणणार गडे, वाघ याच म्हणणार। काल पॉलिटिकल मोटिवेटेड म्हणता तुम्ही। काल होतो आम्ही इथं, काल का बरं पालकांवर गुन्हे दाखल केले? जे बालवडकर साहेब आम्हाला आता म्हणतायत की प्री इन्क्वायरी करावी लागेल वामन म्हात्रेची, कालच्या पॅरेंटवर प्री इन्क्वायरी केली का केली नाही? त्या महिला पत्रकार खाली बघ तू, त्या महिला पत्रकार ज्या महिला पत्रकारांवरती अभद्रताची टिप्पणी केली, ती पत्रकार असण्याच्या आधी एक बाई, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी लेक आहे। बालवडकर साहेब म्हणतात की शेजारी आहेत एकमेकांचे, शेजाऱ्यांना परमिट मिळतं का छेडछाडी भावाने, मामाने, काकाने डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये कुणी असेल तर त्याला स्पेअर केलं जाणार नाही, कायदा सांगतो ना। वामन म्हात्रेला स्पेअर का करतो? मला म्हटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावता, बातम्या करता आणि निघून जाता। तर मी त्यांना म्हटलं मी आम्ही नक्की केलं पाहिजे। तर ते म्हणाले की तुम्ही शहानिशा नाही करत बातमी, की बलात्कार झालाय त्या मुलीवर की विनय भोजन, म्हटलं आम्ही शहानिशा करूनच बातमी केली। तर ते म्हणतात खरं तर तुमच्या पत्रकारांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना अटक केली पाहिजे। म्हटलं तुम्ही पोलिसांना तसंच सांगा। ते बोलल्यानंतर ते चिडले आणि मला म्हणतात की तुझ्यावर रेप झाला, बातमी करायला आली। तुम्हाला हे बोलणं का? तुम्ही एका महिला पत्रकाराशी बोलताय, त्याचं तरी निदान भान ठेवा।
असं बोलले आणि मी माझ्या दिशेने निघून गेले, ते त्यांच्या दिशेने निघून गेले. दुपारी काल 1:30 वाजल्यापासून ही घटना झाल्यानंतर 1:30 वाजल्यापासून मी या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी आलेली आहे. मात्र अजूनही पोलीस तक्रार नोंदवून घेत नाहीयेत. प्रत्येक वेळेला प्रेशर असल्याचं सांगतात ते त्यांच्यावरती आणि त्यांच्यावर पॉलिटिकल प्रेशर असू शकतो. ते शिंदे सेनेचे शहर प्रमुख आहेत, त्यामुळे तर कालपासून ते तक्रार नोंदवत नाहीत. आजही त्यांनी मला काल सांगितलं की आज ती तक्रार नोंदवता येईल. आज आले तर आजही ते सांगतात की आज नको उद्या करू आपण, असं सांगण्यात येते मला. तर आपण महिला पत्रकारांचं काय म्हणणं ते देखील ऐकून घेतलं. आपण जे दुसरीकडे पाहतोय की इथे सुषमा अंधारे या इथे निदर्शनात बसलेले आहेत. त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत इथे वाद सुरू आहे. त्यांच्या मागण्यांवर सुषमा अंधारे ज्या आहेत त्या ठाम आहेत. आपण त्यांच्याशी इथे बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत आणि कशा करतात ते इथे आंदोलन करतायत. सुषमाताई, नेमकं काय मागण्या? FIR करा साहेब. कालचं आंदोलन ज्या माणसामुळे चिघळलं त्या वामन म्हात्रेची अटक झाली पाहिजे. संपलं. वामन म्हात्रेची अटक करा. महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका सादर करा. आशुतोष डुमरेंनी हे प्रकरण 12 तारखेला घटना घडली. 12 तारखेची घटना 16 तारखेला रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय. 12 ते 16 4 दिवस पोलिसांनी काय केलं? दिरंगाई का बरं पोलिसांची? कशासाठी दिरंगाई? आशुतोष डुमरे काय करत होते तेव्हा? पोलीस कमिशनर यांनी जर मॅटर हाताळलं असतं तर कालचा उद्रेक झाला नसता. मुख्यमंत्री महोदय आमचे पालक आहेत. मुख्यमंत्री महोदयांचं आजचं विधान अत्यंत दुर्दैवी आहे, दुःखद आहे. मुख्यमंत्री महोदयांना आई म्हणून आमची संवेदना कळत नाहीये. मुख्यमंत्री महोदय म्हणतायत की हे पॉलिटिकल मोटिवेटेड. कोण होतं पॉलिटिकल मोटिवेटेड? वामन म्हात्रे होता. ही पोरगी इकडे बसली आहे बघा, ही कुठल्याच पक्षाची नाहीये. या लेकराला केवढं मारलंय बघा. या लेकराचा चेहरा सुजलाय. कशासाठी? का त्यांच्यावर गुन्हे दाखल करताना तुम्ही प्री इन्क्वायरी केली का? मग आता पोलिसांना प्री इन्क्वायरी करायची काय गरज आहे? वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे बस. तुम्ही आता पोलिसांशी देखील इथे त्यांच्याशी मागणी करते, त्यांची चर्चा पाया पडायला तयार आहे. पडू का अजून एकदा? हो का पाया पडते पोलिसांच्या? अजून काय करू? हा, दंडवट घ्यायला तयार आहे साहेब. आम्ही कायदा पाळणारी लोक आहेत. हे ठोकून काढायची भाषा करतात हो. हे म्हणजे यांचे नेते गृहमंत्री साहेब. मुख्यमंत्री ठोकून काढा म्हणतात. मराठा आंदोलकांना ठोकून काढा, देहू आळंदीच्या वारकऱ्यांना ठोकून काढा, रिफायनरी बारसूच्या लोकांना ठोकून काढा आणि आता तर पालकांना पण ठोकून काढायला लागले. वाह, म्हणजे आम्ही न्याय मागायचाच नाही. आम्ही न्याय मागायला गेलो की आम्हाला काठ्या लाट्या बसणार. तर काठ्या लाट्या मारायच्यात का? मारा. बघू देत आम्हाला तरी की तुमच्या काठ्या लाट्या किती जोरदार आहेत. आम्ही मार खायला तयार आहोत. मारा, झोडा, गोळ्या घाला. काय मागतोय आम्ही? एक FIR मागतोय हो साहेब. एक FIR. काय FIR केली जात नाही ती? करावी FIR त्यांनी. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तुमचं धरणे आंदोलन हो, बसणार इथंच. आपण जे पाहतोय की सुषमा अंधारे यांनी एक स्पष्टपणे ठाम भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत वामन म्हात्रे यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन बदलापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर हे सुरूच राहणार आहे. फुटेज तुझं रेकॉर्ड केलं ना? शेखर